नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण माझ्या एका पेशंटच्या केसबद्दल बोलूया। तिचं AMH आणि AFC अत्यंत कमी असल्या कारणाने तिला पहिल्या IVF सायकल मध्ये एकच बाळ तयार झालं आणि त्याची क्वालिटी जी आहे ती ॲव्हरेज टू गुड अशी होती। पेशंटला सक्सेस रेट वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अजून 1 किंवा 2 IVF सायकल्स करून अजून काही चांगल्या दर्जाचे गर्भक तयार होतायत का हे बघून ती सगळी गर्भक एकत्र फ्रीज करून मग एम्ब्रियो ट्रान्सफर करणार आहोत, ज्याला आपण ॲक्युवेट टेक्नॉलॉजी असं म्हणतो। तर आता मागच्याच महिन्यात तिचं पिकअप झालंय, तर आता लगेच ह्या पाळीला परत ओव्हम पिकअप आणि IVF करता येतं का मध्ये गॅप घेणं आवश्यक आहे। ज्या पेशंटमध्ये 15 पेक्षा जास्त स्त्री बीज ओव्हम पिकअपला मिळाली आहेत आणि खूप जास्ती मोठे ओव्हरीज झालेले होते ओव्हम पिकअपला, अशा पेशंटमध्ये आम्ही नेहमी गॅप सुचवतो। पण ज्या पेशंटमध्ये AMH AFC कमी आहे, म्हणजे मूल होण्याची कार्यक्षमता अतिशय कमी आहे किंवा वय जास्त आहे 35च्या पुढचं, त्या पेशंटमध्ये त्यांनी गॅप घेऊ नये। त्यांनी बॅक टू बॅक IVF सायकल्स करून जितक्या उत्तम दर्जाची स्त्री बीज देता येतील ती तयार करून बाळ बनवणं हे अतिशय गरजेचं असतं। यांनी सक्सेस रेट उलटा वाढतो आणि तुम्हाला उत्तम दर्जाची बाळ बनवून एम्ब्रियो ट्रान्सफर जे आहे त्या आधी गॅप घेऊन मग नैसर्गिक पाळीवर तुम्हाला बाळाचं एम्ब्रियो ट्रान्सफर किंवा प्रत्यारोपण करून घेता येतं। त्यामुळे हे गॅप घ्यायचा का लगेच करायचं ह्याचं उत्तर आहे। धन्यवाद।